त्या दिंडीतल्या वारकऱ्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या आशीर्वादाखाली ह्या सगळ्या गोष्टी. तर खूप धन्यवाद. द्या ना. एक मिनिट, माझं असं म्हणणं आहे, एक औषध यांना द्या, आम्ही गाडीत ठेवतो, संध्याकाळी जेवढेवाडीला आम्ही जाईल, कारण आता इथं जास्त वेळ घालवण्यापेक्षा एक सन्मान, एक औषध तुळसवाली माऊलीला द्या, एक औषध आमच्या विनेकरी माऊलीला द्या. खूप छान, धन्यवाद माऊली. बर गजराबाई माऊली तुम्ही पण एक या. गजरा खोमने माऊली. तर छबुबाई पवार. माझी आई आत्ताच उठली होती, पुन्हा बसली, पुन्हा उठली, म्हणून त्याला गजराबाईंना बोलवत, तसं काही नाही, पण ठीक आहे, चांगलं आहे. जय जय रामकृष्ण हरी. आणि एक म्हणजे आमचे झेंडेकरी सोनवणे माऊली, झेंडेकरी सोनवणे माऊली, सहदेव सोनवणे. हा, हे 3 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारचं वाटप आम्ही जेवरेवाडीला वाटचालीमध्ये संध्याकाळी तिथे देणार आहे. आणि हे सगळं वाटप करण्यासाठी आमच्यामध्ये आमचे गणेश रोहिदास भोईटे आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात. प्रत्येक वारकऱ्याची विशेष काळजी घेऊन औषध कसं घ्यायचं, कशा प्रकारे त्याचा वापर करायचा. जरा गणेश भोईटे माऊलींना एकदा धन्यवाद, टाळ्यांचं जरा. खूप चांगलं सहकार्य आमचे गणेश माऊली करतात. तर गणेश माऊली हे सगळं आपण गाडीत घेऊ. खूप छान. आणि सर्वांनी 2 मिनिटं शांतता राहून आपल्यामधील सर्वांना परिचित असलेले, गेल्या वर्षापर्यंत आमच्या दिंडीला सुद्धा गेल्या वर्षी काही आजारामुळे त्यांना खूपच थकवा जाणवत होता, पण तरीसुद्धा गेल्या वर्षीची दिंडी त्यांनी पाहिली. इथे खुर्चीमध्ये आम्ही बसलो, बोललो, फोटो काढला. ते आपल्या सर्वांचे कैलासवासी दत्तात्रय उद्धव तिखे माऊली यांचं 8 ऑक्टोबर 2023 रोजी अल्पशा आजारानं देहावसन झालं. अजून वर्ष पण पूर्ण न झालं. आमच्या धनंजयचे वडील. आपण सर्वांनी त्यांना शांत राहून, आणि त्यांची बहीण सुद्धा सुमन तर आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहून. माऊली पाटील महाराज काय त्याबद्दल 2 शब्द नाही, श्रद्धांजलीचे काही जरा माझी विनंती आहे. हां, एखादा अभंग पण आहे आपल्या तुकाराम महाराजांच्या सेवेतला. आपल्या दिंडीचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे नेतृत्व करणारे आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण पाटील महाराज यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आणि सर्वांनी 2 मिनिटं उभं राहिला तर बरं होईल. गेले दिगंबर ईश्वरी भोवती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जन्माला येतो, काहीतरी कीर्ती करतो आणि निघून जातो. तर प्रत्येकाने सत्यकर्माला सहाय्य होऊन गेल्यानंतर आपलं नाव मागं काढावं. निदान 13 दिवस आपली पुण्यतिथी साजरी होत नसते, वर्षश्राद्ध होतं. तसंच ह्या ठिकाणी गेली अनेक वर्ष मुंबई पंढरपूर पायी दिंडी या ठिकाणी म्हणजे स्नेह भोजन, वारकऱ्यांची पंगत आणि सर्वांनी एकत्र येऊन हे उपक्रम राबवता. मुंबई पंढरपूर दिंडीच्या अध्यक्षेच्या नात्याने मी तुमचे आभार मानतो. ह्या ठिकाणी मृतावस्थेमध्ये झालेली आजी माजी सर्व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहूया आणि त्याच्यानंतर एक अभंग होईल आणि वाटचालीला सुरुवात होईल. हॅलो, इथे ज्यांच्या श्रद्धांजली व्हायची आहे, मालन आंबेकर, दत्तात्रय तिखे, सुमन पाठक, बाबाजी आंबेकर, ह्या सर्व मृत आत्म्यास आदरांजली वाहूया.
परत त्यांचं कार्य राहिलं असेल तर परत मानव रूपामध्ये येऊन त्यांनी आपल्या मुलाबाळांना आपल्या कुटुंबियाकडे लक्ष देऊन समाजाकडे लक्ष देऊन परत कार्य करण्यासाठी त्यांना भगवंताकडे आपण प्रार्थना करूया आणि सर्वांनी एक मिनिट स्तब्ध राहून आपण हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पूर्ण करू. आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावा, तोवर झाल्या गाठी भेटी. आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, रामकृष्ण विठ्ठल बोला, तू का गेला वैकुंठाला. आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिनी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनं मृत्युर्मुक्षीयमामृतम्. ओम स्वाहा स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हरि ओम. शांती शांती शांती. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. टाळकरी झेंडेकरी पुढे या, एक अभंग म्हणू आणि पुढे जाऊ.